आई हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर माया आणि प्रेम येतं, पण जेव्हा एक सख्खी आईच आपल्या काळजाच्या तुकड्याचा काळ बनते तेव्हा माणुसकीवरचा विश्वास उडतो. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात एक अशी सुन्न करणारी घटना आहे जिथं एका आईने स्वतःच्याच मुलीचा जीव घेतला. पण धक्कादायक गोष्ट ही की हा गुन्हा लपवण्यासाठी तिने मुलीचा मृतदेह चक्क एका गादीत गुंडाळून तिची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आखला होता. आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत काय घडलं होतं त्या काल रात्री. या दुर्दैवी मुलीचं नाव होतं नंदिनी, वय अवघं 20 वर्ष. नंदिनीचं आयुष्य सुरुवातीपासूनच वादळासारखं होतं, पण काही महिन्यापूर्वी तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र संसाराची स्वप्न फार काळ टिकली नाही. अवघ्या 2 ते 3 महिन्यातच तिचा संसार मोडीत काढला. ती आपल्या आईकडे भारती साबळे हिच्याकडे वाळूजमध्ये परतली, तिथं राहायला लागली. पण माहेरी आल्यानंतर नंदिनीला शांतता लाभली नाही. तिनं पुन्हा दुसऱ्या एका मुलासोबत तरुणासोबत प्रेमविवाह जुळाले. हीच गोष्ट आई भारती आणि तिचे सावत्र वडील उमेश साबळे यांना मान्य नव्हती. त्यांच्या मते नंदिनीने पहिल्या पतीकडे राहायला हवं होतं. समाज काय म्हणेल आणि आमचं नाक कापलं गेलं या विरोधाने घरात रोज युद्धाचं वातावरण तयार व्हायचं. या प्रकरणाचा खरा थरार सुरू झाला हत्येच्या 1 दिवस आधी, म्हणजे बुधवारी. घरातला वाद इतका विकोपाला गेला की नंदिनी आणि भारती वाळूज पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस स्टेशनच्या आवारातही त्यांच्यात कडाक्याची भांडणं झाली. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले, शांत राहण्याचा सल्ला दिला आणि घरी पाठविले. कायद्याने त्या दिवशी त्यांना मोकळं सोडलं. पण भारतीच्या डोक्यात रागाचा जो वणवा पेटला होता तो पोलिसांच्या समजावण्याने शांत होणार नव्हता. गुरुवारचा तो दिवस, घरात पुन्हा तोच विषय निघाला. नंदिनी आपल्या निर्णयावर ठाम होती आणि भारतीचा राग अनावर झाला. तुझ्यामुळे आमची बदनामी झाली असा ओरडत तिने कल्ला केला. जवळ पडलेला तिने प्लास्टिकचा पाईप उचलला. क्षणाचाही विचार न करता तिने तो पाईप नंदिनीच्या गळ्याभोवती आवळला. नंदिनी जीवाच्या आकांताने हातपाय डाळत होती, वाचवण्यासाठी धडपड करत होती, पण आईच्या डोक्यात संताप आणि सूड भरलेला होता. काही मिनिटांनंतर नंदिनीची हालचाल थांबली. 20 वर्षाचं एक आयुष्य एका पाईपच्या विळाख्यात कायमचं संपलं. मुलगी मेली, पण भारतीला पश्चाताप नव्हता. तिने सावत्र वडील उमेशला बोलावून घेतलं. प्रश्न आता हा पुरावा नष्ट करण्याचा. भारतीने एक डोकं चालवलं. तिने मुलीचा मृतदेह एका जुन्या गादीत टाकला आणि दोरीने ती गादी अशी बांधली की बाहेरून कोणालाही संशय येऊ नये याचा प्लॅन तिने आखला होता. गादी रिक्षातून बाहेर न्यायची आणि कन्नड घाटात नेऊन ती जाळून टाकायची, जेणेकरून कोणालाही काहीच कळणार नाही. त्यांनी एक रिक्षा बोलवली आणि घर बदलायचे आहे असे खोटे सांगून ती गादी रिक्षात चढवली. पण नियतीला हे मान्य नव्हतं. गादी रिक्षा चढवताना भारतीचा थरथराना आवाज आणि त्या जड गादीचा आकार पाहून रिक्षा चालक सावध झाला. त्याला काहीतरी जाणवलं, संशय आला त्याला. त्याने रिक्षा चालवताना 112 नंबरला फोन करून हेल्पलाईन पोलिसांना फोन केला. वाळूज पोलिसांनी तिळगाव चौफुलीवर नाकाबंदी केली. तिथे रिक्षा पोहोचता पोलिसांनी ती थांबवली. पोलिसांनी जेव्हा ती गाडी उघडली तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. समोर 20 वर्षाची नंदिनीचा मृतदेह होता. पोलिसांनी जागीच आई आणि सावत्र वडील उमेश यांना बेड्या ठोकल्या. आज भारती आणि उमेश जेलच्या कोठडीत आहेत. पण हा खटला आपल्याला विचार करायला भाग पाडेल. समाज काय म्हणेल या भीतीने स्वतःच्या मुलीचा जीव घेणारी ही क्रूर मानसिकता कुठून येते? रागाच्या भरात घेतलेला हा चुकीचा निर्णय एका हसत्या खेळत्या घराची राखरांगोळी करतो. आईचं हे नातं जगातील सर्वात महान पवित्र मानलं जातं, पण अशा घटना नात्याला गालबोट लावतात. आई जीव देते, तीच जेव्हा जीव घेते तेव्हा फक्त एक व्यक्ती मरत नाही, मरते ती माया, मरतो तो श्वास आणि तुटतं ते माणुसकीचं धागं. छत्रपती संभाजीनगरच्या त्या गादीत फक्त एका मुलीचा मृतदेह नव्हता, तर दडलेला होता एक प्रश्न. आई
इतकी निर्दयी होऊ शकते का? कायद्याच्या साखळदंडात आई अडकली आहे, पण त्या मुलीचं काय? तिचं निष्पाप आयुष्य. हा गुन्हा न्यायालयात संपेल, पण समाजाच्या मनात तो कायम जिवंत राहील. जेव्हा घरचं छत कोसळतं तेव्हा आधारासाठी आकाशही उरत नाही. ही कहाणी आहे एका आईची, जी आई राहिली नाही, आणि जर आईचा काळ बनली तर ती या जीवनाचा शेवट किती दूर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अशा घटना थांबायला हव्यात, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुमची मतं काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आईला काय शिक्षा झाली पाहिजे? वडील याच्यामध्ये निर्दोष आहेत का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.